करणार आहोत. देवाच्या नावाला गौरव. परमेश्वर आपणा सर्वांना चालवत आहे आणि विशेष करून विशाखा थोरात सिस्टर यांनी 1 मे पासून आजपर्यंत आपल्या प्रार्थनेचं संचालन केलेलं आहे. देवाच्या नावाला गौरव. आपण सगळेजण एकदा विशाखा थोरात सिस्टर यांच्या संचालनासाठी त्यांना शुभेच्छा देऊया आणि ख्रिस्त नावामध्ये आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. आपण सगळेजण टाळ्या वाजूया. हालेलुया. थँक्यू विशाखा सिस्टर. आणि माझा विश्वास आहे प्रियानो, येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर आपल्यातल्या प्रत्येकाचा उपयोग करून घेईल. 2025 वर्षामध्ये आपण प्रत्येक जण देवाच्या वचनामध्ये कामकरी म्हणून अधिक मुळावत जाऊया, अधिक वाढूया. कारण देव, माझा विश्वास आहे, परमेश्वर कार्य करतोय प्रिया. कारण देवाचं वचन सांगतं, जिथे संकटे वाढतील तिथे परमेश्वराची कृपा अधिक विपुलतेने झालेली आहे. आपल्या जीवनात निश्चित 2025 वर्षामध्ये संकट वाढलेली आहेत. हालेलुया. म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये अनेकदा ते विषय, त्या विनंती येत आहेत की संकटांतून देवाने कृपा द्यावी. छळ आहेत, अडचणी आहेत, पाठलाग आहे. परंतु या सर्व गोष्टींमध्ये तुमचा माझा प्रभू आपल्याला 2025 वर्षामध्ये एक मोठा विजय देणार आहे. आणि त्या विजयासाठी तुम्ही आणि मी तयार आहोत, माझा पूर्ण विश्वास आहे. आज आपण प्रार्थनेमध्ये जेवढे सहभागी झालोय, 2025 वर्ष डिसेंबर महिन्यामध्ये आपण सगळेजण मुख उघडून देवाचा गौरव करू. की 2025 वर्ष जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आम्ही किती अडचणीत होतो, प्रसंगात होतो, घोटाळ्यात होतो, किती संकट आली. पण ह्या वर्षातून परमेश्वराने अगदी पंखावरून नेल्याप्रमाणे आम्हाला किती अलगदप्रमाणे डिसेंबर मध्ये आणलं. किंबहुना त्या संकटातून काढून परमेश्वर आमचे पाय पर्वतावर स्थिर केले, आम्हाला एक मोठा विजय दिला. हालेलुया. माझा विश्वास आहे प्रिय, आपण सगळेजण 2025 वर्षाच्या अखेरीत डिसेंबर मध्ये निश्चित एक मोठी साक्ष देऊन देवाच्या नावाचा गौरव करू. आणि म्हणून पुन्हा एकदा विशाखा सिस्टर यांच्यासाठी परमेश्वराच्या नावाला गौरव. देव आपणा सर्वांना सहाय्य करेल. त्यांनी फार सुंदर गीत गायलेलं आहे आणि फार सुंदर गीत आहे. बऱ्याच मंडळांमध्ये हे गीत गायलं जातं. विशाखा सिस्टर सोडून कोणीतरी सांगा, कोणतं गीत गायलं विशाखा सिस्टर यांनी? येस, थँक्यू कोथंबिरेस. आसवांना कळे ना मोल माझ्या प्रभूचे. देवाच्या नावाला गौरव. फार सुंदर गीत आहे. आणि खरोखर विशाखा सिस्टर यांनी फार सुंदर गीत गायलं, आपल्यासाठी प्रार्थना केलेली आहे. आणि आजचा दिवस प्रियानो आपणा सर्वांनी बोलण्याचा आहे. देवाचं जे वचन आजच्या प्रभुवारी आपल्याला मंडळात मिळालेलं आहे ते आपण सगळेजण बोलूया. आपल्या सगळ्या भावा बहिणीला त्या वचनातून आपण बोध सांगूया. आपण अगदी नुसतं वचन जरी वाचलं तरी चालेल प्रियानो, पण आपण ते बोलण्याची संधी घेऊया. आणि म्हणून मी इकडे थांबत आहे. इथून पुढची वेळ तुम्हा सगळ्यांकडे आहे. आज चर्च मध्ये जे देवाचं वचन मिळालं ते आपण सगळेजण एक एक करून बोलूया. इथून पुढची वेळ तुम्हा सर्वांकडे. हालेलुया. आवाज येत आहे माझा? हो कोथंबीर सर, आवाज येतो. आज आमच्या मंडळीमध्ये अ, विषय होता की मंडळी विषयी देवाची इच्छा काय आहे. तर देवाची इच्छा त्यांनी समजून सांगण्यासाठी सांगितलं की अ, मनुष्याला निर्माण का केलं देवाने. तर त्याच्या सहभागितेमध्ये असावं मंडळीत, म्हणजे मनुष्याने. यासाठी देवाने मनुष्याला निर्माण केलं. परंतु आज आपण पाहतो की मनुष्य सहभागितेपासून दूर जात आहे. आणि म्हणून देवाने, आपण पाहतो की शब्दाने पृथ्वीची निर्मिती केली आणि मनुष्याला निर्माण केलं. परंतु आजकाल आपण आपल्या शब्दाने इतरांना दुखावतो. आपल्या शब्दाने भांडणं होतात, वाद होतात, तंटे होतात. या सगळ्या गोष्टी आपल्या शब्दाने होतात. असा भेद त्यांनी सांगितला आहे. आणि मग आपण पाहतो की माझी मंडळी वधू कशी असावी असं परमेश्वर म्हणतो. तर त्यासाठी शास्त्रभाग त्यांनी दिला की एस्तेर याचा 1 अध्याय आणि 11 ते 12 ही 2 वचने वाचून दाखवत होती. एस्तेर याचा 1 अध्याय आणि 11 ते 12 2 वचने. वस्ती राणीचे सौंदर्य देशोदेशीच्या लोकांना व सरदारांना दाखवावे म्हणून तिला राजमुकुट घालून आपल्या पुढे घेऊन यावे, कारण ती फार देखणी आहे, फार देखणी होती. खोजांच्या द्वारे राजाची आज्ञा झाली की वस्ती राणीने येण्याचे नाकारले. यावरून राजाला फार क्रोध येऊन तो
संतप्त झाला. अशी 2 वचने त्याच्यावर मनन झालं. मग त्यांनी सांगितलं की राजा म्हणजे हा आज आज आपण समजतो की राजा हा ख्रिस्त प्रभू आहे आणि राणी म्हणजे आपण मंडळी वधू त्याची वधू आहोत. तर आपली वधू कशी असावी याबद्दल त्यांनी बऱ्याच वचनांद्वारे सांगितलं. आणि अ, पुढं त्यांनी सांगितलं की आपलं आचरण कसं असायला पाहिजे. आपलं आचरण डागविरहित पाहिजे, सुरकुती नसावी आणि वचनाप्रमाणे आपलं आचरण असायला पाहिजे. अशी वधू आज प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिजे, देवाला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या म्हणजे जीवनामध्ये व्यभिचार, प्रार्थनेची कमी, तिरस्कार हे नको असायला पाहिजे. अं, हे हे दुरुस्ती आपण करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. तर मग आपण परमेश्वराची वधू आपण शोभणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी वचनं दिली. 2 पेत्र 1:3 ते 4 ही 2 वचने सांगितली आहेत. या वचनाकडे अ, लक्ष द्यायला पाहिजे. आपल्यामध्ये कुरूपता नसावी, कारण आपलं सौंदर्य आपण त्या येशूला सामोरं जाणार आहोत देवाला, त्यावेळेस आपलं कुरूपता आपल्यामध्ये नसावी. तर या गुणांमुळे आपल्यामध्ये कुरूपता येते. म्हणजे व्यभिचारामुळे, प्रार्थनेची कमीमुळे, तिरस्कारामुळे बऱ्याच अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या की ज्याच्यामुळे तिरस्कार निर्माण होतो आणि आपल्यामध्ये कुरूपता निर्माण होते. मत्तई 21:12 हे पण वचन त्यांनी सांगितले. प्रार्थना हे आपलं म्हणजे आपलं मंदिर हे प्रार्थना मंदिर आहे आणि हे मंदिर आपण स्वच्छ असं ठेवलं पाहिजे. आपण वचनाच्या जलस्नानाने ते पवित्र राखलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे इफिस 5:27, मत्तई 6:6 या वचनाने त्यांनी सांगितलं. इफिस 4:22-23 जुना मनुष्य आपण काढून टाकला पाहिजे. मानसिकता आपली बदलली पाहिजे. तर आपण वधू चांगल्या रीतीने आपले वधू आपण सामोरे जाऊ दिलं. आपल्यामध्ये सुरकुत्या डाग हे आपण काढल्या पाहिजे. आपलं अंतकरण स्वच्छ असं ठेवलं पाहिजे. हे मंडळी बाबत असं त्यांनी सांगितलं. यातून मला हे कळालं की आपण प्रभूला सामोरे जात असताना आपल्यामधलं सौंदर्य हे कुरूपता नसावं, चांगलं असावं. याबद्दल हे मला कळालं. आमेन. हालेलुया. थँक्यू कोथंबिरे सर. आणि फार सुंदर असं वचन आपणा सर्वांना कोथंबिरे सर यांनी त्यांच्या मंडळीतून दिलेलं आहे. आणि आपण सगळेजण संधी घेऊया, कारण आपल्याकडे बराच वेळ प्रियानो आज आहे. तर इथून पुढची वेळ सगळ्यांकडे आहे. जे बोलू इच्छितात ते माईक अनम्यूट करून संधी घेऊ शकतात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परमेश्वराची उपकार करूयात. देवाला धन्यवाद की आजची संध्याकाळची वेळ देवबापाने आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. आज ग्रेस बायबल चर्च पुणे येथे साहेबांनी स्तोत्र संहिता याचा 88वा अध्याय या अध्यायाचा रेफरन्स घेऊन त्याच्यावरती मार्गदर्शन केलं. आणि त्या उद्देशाचं शीर्षक जे आहे ते त्यांनी दिलं होतं की कठीण समय. या शीर्षकाखाली त्यांनी एक उद्देश केला. आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे ज्या पद्धतीची आत्म्याची गरज होती किंवा आध्यात्मिक जीवनाची गरज होती, अगदी त्याच पद्धतीने देवाच्या पवित्र आत्म्याने मार्गदर्शन केले आणि प्रेरणाने प्रोत्साहन देखील त्याद्वारे प्राप्त झालं. स्तोत्रसंहिता 88 मध्ये पाळक साहेबांनी एक प्रश्न सगळ्यांना विचारला की स्तोत्रसंहिता 88 या अध्यायामध्ये स्तोत्रकर्त्याच्या प्रार्थना आपल्याला वाचायला मिळत नाही, परंतु स्तोत्रकर्त्याने तक्रारींचा पाढा वाचलेला आपल्याला वाचायला मिळतो. कारण या स्तोत्रांमध्ये तो म्हणतो की हे असं चालेल काय, तसं चालेल काय, हे होईल काय, ते होईल काय, माझ्या आजूबाजूला सतत अंधार आहे, माझ्या मित्र परिवारांनी नातेवाईकांनी मला सोडलेलं आहे आणि मला फक्त अंधारच माझ्या सोबतीचा वाटतं. आणि मग स्तोत्रांमध्ये एक बऱ्याचदा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो की जरी स्तोत्र कितीही विनवण्या करणार, तक्रारींचा पाढा वाचणार असलं तरी स्तोत्राच्या शेवटी आपल्याला एक आशेचा किरण किंवा एक गौरवाची आशा वाचायला मिळते. परंतु या स्तोत्राचं शेवटचं वचन जर आम्ही वाचलं 88व्या स्तोत्राचं, तर त्याच्यामध्ये म्हटलेलं की तू माझ्यापासून प्रियजन व मित्र दूर केले आहेत, माझा परिचयाचा काय तो अंधकारच उरलेला आहे. आणि मग स्तोत्रकर्ता हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे का की त्याला काही आशा नाहीये किंवा त्याला काहीच देवाकडून अपेक्षा नाहीयेत. मग पाळक साहेबांनी एक गोष्ट सांगितली की असं असताना देवाने हे स्तोत्र त्याच्या पवित्र शास्त्रामध्ये ठेवण्यामागचा उद्देश काय. आणि मग पाळक साहेब म्हटले की तुम्हाला जर माहिती असेल तर सांगा. आणि मग त्यांनी त्याचं उत्तर सांगितलं की बऱ्याचदा अडचणीच्या, आव्हानाच्या, कठीण प्रसंगांमध्ये
किंबहुना आपण असं म्हणूया की आम्हाला जी अंधाराची रात्र वाटते किंवा आमच्या आजूबाजूला अंधार पसरलेला असं वाटतं, त्या काळामध्ये आम्ही देवाविरोधात जे काही बोलतो, देवाला जे काही प्रश्न विचारतो ते देव ऐकतो. आणि ते ऐकलेले प्रश्न देवाने नोंद करून ठेवून तुमच्या समोर मांडलेले आहेत, तुम्हाला हे कळण्याकरिता की त्या अवघड कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही जे काही बोलता, जे काही प्रश्न देवाला विचारता, जो काही तक्रारींचा पाढा तुम्ही जर देवाजवळ मांडता, तो देवाला ज्ञात आहे, तो देवाला माहिती आहे. आणि म्हणून कदाचित की काय देवबाप्पाने या तक्रारींच्या पाढ्यांचं स्तोत्र यामध्ये ठेवलेलं आहे, की फक्त मी तुझ्या प्रार्थनाच ऐकतो असं नाहीये, परंतु तू विश्वासात असताना आणि विश्वासात नसताना, तू भक्कम स्थिर असताना आणि तू खोल दरीत असताना सुद्धा तुझ्या सगळ्या गोष्टी मला ज्ञात आहेत, त्या मी ऐकत असतो. या संदर्भाने पायसाहेबांनी सांगितलं की या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की अंधाराने मला ग्रासलेला आहे, वेढलेला आहे आणि अंधारच माझ्या सोबतीचा आहे की काय असं वाटतं. आणि मग पायसाहेबांनी त्यातून 4 मूलभूत तत्व किंवा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की बऱ्याचदा ख्रिस्ती म्हणून ख्रिस्ताकडे येण्याची किंवा ख्रिस्ताकडे पाहण्याचा तुमचा माझा जो दृष्टिकोन असतो तो व्यवहाराचा असतो, नाही का. जो योबाच्या संदर्भाने सैतानाने देवाला सांगितलं, देवाने जेव्हा योबाला प्रश्न विचारला की तू योबाकडे जाऊन आलास काय, तो सात्विक आणि सरळ मार्गाने चालणारा असा माझा सेवक आहे. तेव्हा सैतान देवाला म्हटला, तो काही फुकट करतो का? तू सगळं काही त्याला दिलेलं आहेस, म्हणून तुझ्या बाबतीत त्या सगळ्या गोष्टी तो करत असतो. ते काढून घे आणि मग पहा तो तुझ्या तोंडावर तुझा अव्यय करतो की नाहीये. आणि मग पाळसाहेबांनी प्रश्न विचारला की तुमचं आणि देवाचं नातं यावर अवलंबून आहे का? देव काहीतरी देतो, देवाकडून काहीतरी फायदा करून घ्यावा, देवाकडून काहीतरी मिळवावं, याकरिता तुम्ही देवावर प्रेम करता का? आणि मग अंधार आयुष्यामध्ये आल्यानंतर किंवा संकट कठीण प्रसंग आयुष्यामध्ये आल्यानंतर तुम्ही सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीनं हेमानासारखं, हेमानाने लिहिलेलं ते स्तोत्र आहे, त्या हेमानासारखं तक्रारींचा पाढा देवासमोर वाचता का, असा प्रश्न बाळासाहेबांनी विचारला. आणि जर तो वाचता तर हेही ध्यानात ठेवा की देव त्याची नोंद करतो, नाही का. देवाबरोबर व्यवहार करण्याचा प्रयत्न करू नका की देवाने काहीतरी द्यावं आणि मगच देवाला आम्ही उपकार स्तुतीचा यज्ञ सादर करावा, देवाकडून काहीतरी आशीर्वाद मिळावेत आणि मगच आम्हाला ते काहीतरी प्राप्त व्हावं. आणि मग बहुतांश ख्रिस्ती लोकांची अशी एक धारणा किंवा दृष्टिकोन झालेला आहे की आम्ही जर ख्रिस्ती झालो आहोत, आम्ही किंवा ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, तर आमच्या जीवनामध्ये क्लेश, त्रास, वेदना किंवा संकट ही असणार नाही. आणि ती जेव्हा वाट्याला येतात तेव्हा आम्ही काय होतो, हताश होतो, निराश होतो आणि देवाविरुद्ध आम्ही बंडखोरी करायला किंवा देवाला जाब विचारायला, देवाला प्रतिप्रश्न विचारायला त्या ठिकाणी सुरुवात करत असतो. परंतु पाळसाहेबांनी सांगितलं की योहानाच्या 16व्या अध्यायामध्ये 33व्या वचनामध्ये स्वतः ख्रिस्ताने आम्हाला सांगितलंय की तुम्हाला क्लेश होतील, परंतु काय करा, धीर धरा, कारण मी जगाला जिंकलेलं आहे. क्लेशाच्या किंवा अंधाराच्या किंवा कठीण काळामध्ये प्रमुख 4 गोष्टी तुमच्या माझ्या जीवनामध्ये घडतात, त्या तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ती अशी की पहिली बाब, आमच्या जीवनामध्ये क्लेश येऊ शकतात, आमच्या जीवनामध्ये अडचणी, कठीण प्रसंग येऊ शकतात आणि येणारच. जर येणार नाहीत अशी कोणाची जर समजूत असेल तर त्याने त्याच्या विश्वासाची पडताळणी करून पहा. पवित्र शास्त्रामध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला जाहिरात म्हणून विकली जात नाही, जे आहे ते स्पष्टपणे सांगितलं जातं, नाही का. समाजामध्ये किंवा आजूबाजूला सगळ्या गोष्टींची चांगली चांगली जाहिरात केली जाते आणि त्याच्या निगेटिव्ह गोष्टी, नकारात्मक गोष्टी लपवल्या जातात. फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी जाहिरातीद्वारे समोर आणल्या जातात. पवित्र शास्त्र तुम्हाला अशा प्रकारचा विश्वास विकण्याचा किंवा अशा प्रकारचा विश्वास बाळगण्याचा प्रयत्न करत नाही. पवित्र शास्त्र तुमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये जे काही होणार आहे, जे काही घडणार आहे, जे तसंच्या तसं तुम्हाला सांगतं. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांनी पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवायला पाहिजे की तुमच्या जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात. जरी तुम्ही विश्वासणारे ख्रिस्ती, प्रार्थना करणारे, दशांश देणारे, चर्चला जाणारे असला तरी कठीण काळ केव्हाही येऊ शकतो आणि तो कदाचित काही वेळ तुमच्या जीवनामध्ये राहू शकतो. या गोष्टीविषयी आम्ही जाणत असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट बाळासाहेबांनी सांगितली ती ही की अंधाराचा किंवा कठीण किंवा संघर्षाचा जो काळ आहे त्यापेक्षा देवाची कृपा अनुभवण्याचा दुसरा चांगला काळ असू शकत नाही. त्याच काळामध्ये, अंधाराच्या कठीण संघर्षाच्याच काळामध्ये तुम्हाला देवाच्या कृपेची आणि देवाच्या दयेची जाणीव होते किंवा तुम्ही त्याचा अनुभव चांगल्या रीतीने घेऊ शकता. बऱ्याचदा जेव्हा सगळं काही चांगलं चालू असतं तेव्हा आम्हाला कदाचित देवाची कृपा किंवा देवाची दया याविषयीचा विसर पडत जातो. परंतु जेव्हा आम्ही खोल दरीमध्ये असतो, मृत्यूच्या दरीमधून चाललेलो असतो, जेव्हा आम्ही मरणप्राय झालेलो असतो,
तेव्हा देवाची दया आम्ही अनुभवू शकतो. आणि तो काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. देवाची दया आणि देवाची कृपा जर आम्ही जवळीकतेने अनुभवली तर देवाची उपकार आमच्या तोंडातून निघल्याखेरीज त्या ठिकाणी राहणार नाही. आणि मग पायसाहेबांनी तिसरा मुद्दा सांगितला की जर कठीण प्रसंगांमध्ये, अंधारामध्ये, संघर्षाच्या काळामध्ये तुम्ही विश्वासात टिकलात तर तुमची फार मोठी साक्ष देवाच्या गौरवासाठी उभी राहू शकते. त्या काळामध्ये तुम्हाला टिकणं आणि उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जर टिकला नाही तर कदाचित ती परिस्थिती तुमची साक्ष निर्माण करू शकणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला देवाची कृपा आणि देवाची दया असणं अत्यंत गरजेचं आहे. बाळासाहेबांनी याही गोष्टीची हमी दिली की प्रसंग कितीही कठीण असला, संघर्ष कितीही मोठा असला, तरी या जगातली कुठलीही शक्ती देवाच्या इच्छेच्या विरोधात तुम्हाला देवापासून काढून घेऊ शकत नाही. जोवर देव सोडणार नाही तोवर देवाच्या हातातून तुम्हाला कोणीही काढून घेऊ शकणार नाही. आणि म्हणून शेवटचा शब्द नेहमी देवाच्या हातामध्ये आहे. कितीही परिस्थिती विकोपाला गेली तरी देव जेव्हा बोलेल तेव्हाच त्या गोष्टी घडणार आहेत. आणि म्हणून कठीण प्रसंग जर तुमच्या जीवनामध्ये असतील, परिस्थिती विरोधाभासाची असतील, तर विश्वासामध्ये टिकून राहा, जेणेकरून या परिस्थितीमधून तुमच्याकडे एक मोठी साक्ष त्या ठिकाणी निर्माण होऊ शकेल. आणि मग पळक साहेबांनी सांगितलं की तुमच्या जीवनातला अंधार तुम्हाला त्याचं वर्णन करता येतं का, तो तुम्हाला देवासमोर मांडता येतो का, तो तुम्हाला सांगता येतो का. ही बाब मित्रपरिवारांना, नातेवाईकांना किंवा भेटेल त्या व्यक्तीला सांगण्यापेक्षा तो म्हणतो की देवाजवळ तक्रारीचा का असेना पण पाढावाचा देव ऐकतो. तुम्ही तुमच्या परिस्थितीचं वर्णन देवाकडे करा, देवाला सांगा, देवाशी बोला. देव तुमच्या फक्त प्रार्थनाच ऐकत नाही, देव तुमच्या वाद देखील ऐकायला तयार आहे. तुम्ही जर देवाशी वाद घालायला तयार आहात, देवाला जर त्या गोष्टी सांगायला, त्याच्याकडे मागायला, त्याच्याकडे हट्ट करायला तयार आहात ना, तर तेही करा. आणि ते 24 तास तुम्ही केलं तरी काही हरकत नाही. देव त्याची नोंद घेतो. आणि देव तुमची तळमळ आणि त्यातून सुटण्याचा तुमचा जो तुमची जी तुमचा धावा आहे तो परमेश्वर ऐकतो आणि त्यातून सोडवण्यासाठी योग्य वेळी परमेश्वर तुमची सुटका करतो. परंतु पाक साहेबांनी सांगितलं की क्लेश, संकट, अडचणी या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा देवाची कृपा आणि देवाची दया ही तुमच्यावरती नेहमी आहे, हे लक्षात ठेवा. परंतु हे करत असताना अडचणी आल्या किंवा समस्या आल्या म्हणून देवाला टाकण्याचं, देवाला सोडण्याचं किंवा देवाबरोबर व्यवहार करण्याचा प्रयत्न करू नका. देवाने फक्त चांगलं आणि उत्तम ते द्यावं. आणि देवाकडून काही क्लेश किंवा व्याधी आल्या तर देवाचा आम्ही अवेअर करावा, असं आपल्याकडनं कामा नये. आणि याद्वारे वैयक्तिक रीतीने मला फार दिवसांमध्ये गेल्या महिन्यांमध्ये वैयक्तिक चढ उतारांमधून चाललेलो आहे. मानसिक किंवा शारीरिक, आध्यात्मिक अधिक जास्त आणि आर्थिक जीवनामध्ये सुद्धा अनेक तुमचं सकल भाग किंवा अनेक मानसिक प्रतिप्रश्न किंवा तक्रारींचा पाडा कदाचित मी एखाद्या रात्री देवासमोर मांडलेला आहे की देवा हे का, देवा हे अशा पद्धतीने का, मी तुझी सेवा करतो, मी प्रामाणिक करतो. आणि मग त्या रात्री कदाचित जे न सुटलेले प्रश्न होते किंवा त्या रात्री न मिळालेली उत्तर जी होती ती आज देवाच्या वचनातून मला प्राप्त झाली. आणि देवाचे मी खरंच आभार मानले की देव ज्या त्या वेळेला जिथे गरज असतो तो त्याच्या सेवकाकडून त्याचं जिवंत वचन पाठवून पुरवत असतो. आम्ही फक्त त्या त्या वेळेला देवाजवळ उपस्थित असणं, देवासमोर उभं राहणं गरजेचं आहे, जेणेकरून देवाची वाणी आपल्याला ऐकायला मिळेल ना की सैतानाची वाणी आपल्याला ऐकायला मिळेल. मी व्यक्तीच्या देवाचे आभार मानतो की देवापाने ही कृपा आज मला आणि माझ्या कुटुंबाला पुरवली आणि देवबाप्पाची उपकार स्तुती करतो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करा. फार सुंदर वचन आपले बंधू सतीश यांच्याद्वारे ग्रेस बायबल चर्च येथून आलेलं आहे. पण सगळेजण टाळ्या वाजूया बंधू सतीश यांच्यासाठी. फार छान वचन पवित्र आत्म्याद्वारे आज त्यांनी आपल्याला अगदी विस्तारपूर्वक सांगितलंय. आणि सतीशचा भाऊ म्हणून मला एक वेगळा आनंद आहे, कारण देवाच्या नावाला गौरव. कारण हा आवाज बंधू सतीश यांचा आवाज मला वाटतं मी जवळपास 2018 पासून ऐकतोय. आणि हा आवाज थोडे दिवस जरी ऐकला नाही तरी मन थोडं अस्वस्थ होतं आणि मनाला एक वेगळी आनंद, वेगळी शांती मिळते. आणि ग्रेस मंडळीविषयी तर खरोखर मी आज सुद्धा स्वतः इकडे भांडुप येथील मंडळीमध्ये देवाचं वचन सांगितलं आणि तेव्हा तिकडे मी या मंडळीची साक्ष सांगितली की खरोखर ही मंडळी किती संकटातून जात आहे, किती अडचणींचा सामना करत आहे, पण देवाने किती कृपा पुरवली. अंधकारामध्ये देवाचा प्रकाश अधिक चकाकतो. हालेलुया. मी इकडे जास्त बोलत नाही, इथून पुढची वेळ तुम्हाला सर्वांची आहे प्रिय.
ज्यांना इच्छा असेल माईक अनम्यूट करून संधी घ्या. देवाचं वचन आपण एकमेकांना सांगूया. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत इतर तयार होत नाही, सुजाता दिदी तुम्ही संधी घेऊ इच्छिता? हालेलुया. आणि एक त्यांच्यानंतर पॉइंट मी राहिला बोलणार. सांगायचा माझा. हा कोथंबीर हॅलो, सर. हो हो एक पॉइंट राहिला माझा सांगायचा, सांगू? हो हो सांगा सांगा. मग तुमच्यानंतर सुजाता दिदी बोला कोथंबीर. हा. तर ती वस्ती राणीला त्या राजाने जो मुकुट घालायचा ठरवला होता की मुकुट घालून तिला जनतेसमोर आणा. तर शेवटी असं होणार की आपलं जर अंतःकरण स्वच्छ असेल तर आपल्याला देवानी मुकुट मिळणार आहे. हे एक पॉइंट सांगायचं राहिला. आमेन. आमेन. थँक्यू कोथंबीर सर. देवाच्या नावाला गौरव. जीवनाचा मुकुट प्रभूने प्रकटीकरणामध्ये सांगितलेलं आहे नाही का. जीवनाचा मुकुट एका मंडळीमध्ये आशीर्वाद देताना सांगितलेला आहे. जो विजय मिळवतो त्याला प्रभू येशू ख्रिस्त जीवनाचा मुकुट देणार. येस. इथून पुढची वेळ सुजाता दिदी तुमच्याकडे. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. जसं गेल्या रविवारी इब्री लोकांसपत्र याचा 6वा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये प्राथमिक शिक्षणाचा पाया याविषयी सांगत असताना त्याच्यामध्ये निर्जीव कर्मांचा पश्चाताप याविषयी संदेश झाला. तसंच आज त्याच्या पुढच्या जे 2 पाया आहेत ते म्हणजे विश्वास, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्मा यावर संदेश झाला. आणि तो माझ्या मते संदेश विदुल शेअर करतीलच, पण त्याआधी मी माझी एक साक्ष देऊ इच्छिते की ज्या संदेशाने मला प्रेरणा मिळाली. काल मला सुद्धा फार अंतःकरणात अस्वस्थ आणि फार क्लेशमय झालेलं आणि फारच अस्वस्थ असं वाटत होतं. आणि जे जे विचार मनामध्ये येत होते ते देवाच्या आत्म्याला खिन्न करणारे होते आणि त्यामुळे फार म्हणजे लढा चालला होता. पण तेव्हा सारखं आणि सकाळपासून जो रोज सकाळी एक संदेश मिळतो देवाकडून, जे मी सर्मन ऐकते, तो सर्मन मी थोडासाच ऐकला कारण काल बिझी झाले, मला ऐकता आलं नाही. आणि त्याची सुरुवातच अशी होती की प्रभू येशू ख्रिस्ताने जी शांती दिली आहे त्या शांतीविषयीचा तो संदेश होता. आणि काल क्लिनिक मधून आल्या आल्या म्हणजे देवाचा आत्मा सांगत होता प्रे प्रे गो ऑन युअर नीज. कारण परवा बोलत असताना मी घरातल्यांना म्हंटल की आपलं युद्ध आपल्याला गुडघ्यावर लढायचंय. म्हटलं आता जर माझ्यावर युद्ध परिस्थिती आली आहे तर आता मला गुडघ्यावर जाणं गरजेचं आहे, कारण देवाचा आत्मा तसं सांगत आहे. आणि काल प्रार्थना करायला आपण सर्वांचा अनुभव आहे, जेव्हा आपण अशा वेळी प्रार्थना करतो तेव्हा काही शब्द सुचत नाही, काही सुचत नाही की देवाला काय बोलावं. आणि पण देवाचा आत्मा मध्यस्थी करतो. खरोखर देवाचा आत्मा आपणासाठी, आपल्या डोळ्यातून फक्त अश्रूच येतात, आपल्याला काही कळत नाही, पण देव आपली आत्म्याने केलेली प्रार्थना ऐकतो. आणि प्रार्थना करून मी उठले आणि अशी वेगळ्या शांतीचा अनुभव घेतला जी खरोखर शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही. म्हणूनच जो मी संदेश ऐकला तो एकदम समर्पक होता. जसं सतीशला जी भूक होती, आपल्याला ज्याची भूक असते ना, आपला स्वर्गीय पिता जाणतो की माझ्या लेकराला काय देणं, काय भरवणं गरजेचं आहे. आणि देवाने तो संदेश दिला. त्या संदेशामध्ये त्या बाळकसाहेबांनी सांगितलं की प्रभूने म्हटले जसं जग देतं तसं नाही, तुमच्या बुद्धी सामर्थ्य, तुमच्या अंडरस्टँडिंगच्या पलीकडची शांती मी तुम्हाला देतो. ती शांती आपण वर्णन करू शकत नाही, ती आपण अनुभवू शकतो. आणि त्यांनी मग सांगताना सांगितलं स्टील ती शांती कशी आहे. मग त्या शांतीचं वर्णन करताना सांगितलं ती शांती अशी आहे जी देव पित्याकडे आहे, जी देव पुत्राकडे आहे आणि जी देव आत्म्याकडे आहे. आणि म्हणून प्रभूने म्हटलंय की नॉट द जसं वर्ल्ड, जसं जग देतं तसं नाही, तर मी माझी शांती तुम्हाला देतो. प्रभू म्हणत आहे टेक माय पीस. मग त्यांनी सांगितलं की आपण पाहूया ख्रिस्ताकडे कशी शांती होती. जेव्हा सर्व शिष्य बोटीमध्ये होते आणि वादळ आलं, सर्व शिष्य म्हणत होते की आता आम्ही काय करू, मरू की काय. आणि प्रभूला म्हणतात प्रभू तुम्ही कसे काय झोपी गेला, आपण आता पहा आपण आता बुडतो. त्यांनी सांगितलं असं कोणी आहे का की हेलकावे खाणाऱ्या बोटीमध्ये झोपू शकेल. पण ती प्रभूची शांती आहे.
तो झोपला होता शांत. आणि मग नंतर हेलकावे खात असलेल्या, ती बोट स्थिर नव्हती, त्या बोटीमध्ये तो उभा राहिला आणि तो म्हणाला, पीस बी स्टील. त्याने वादळाला वाऱ्याला शांत केलं. आणि त्यानंतर जी शांती होती, जी खरोखर मी काल अनुभवली, की एका क्षणी अंतःकरण एकदम अस्वस्थ, लाटा उचंबळत होत्या, आणि दुसऱ्या क्षणी जेव्हा प्रभूची शांती येते, तेव्हा खरोखर वादळ शांत झाल्यानंतर सर्व काही प्लीजंट आणि स्टील असतं, तसं अगदी स्टील. आणि वचनामध्ये लिहिले, त्यानंतर त्यांचं तारू किनाऱ्याला लागलं. आणि किनाऱ्याला लागल्यानंतर एक असा आक्रळ विक्रळ अंगावर वस्त्र नसलेला माणूस धावत आला. आपण असतो तर आपण घाबरून आपण पळालो असतो, पण प्रभू शांत होता. प्रभूने विचारलं, तुझं नाव काय? आणि त्याच्यामध्ये असंख्य दुरात्मे होते. ते म्हणाले, वी आर लिजन्स. आणि प्रभूने त्याला, तो तेव्हा वस्त्र नसलेला, त्याच्या बंधनं तोडत असलेला, त्याच्या शेकल्स ऑफ चेन्स त्याच्या हातामध्ये असतील, असा व्यक्ती नंतर जेव्हा प्रभूने त्याला डिलिव्हरन्स दिला, त्याच्यामधून ते दुरात्मे काढले, तेव्हा तो वस्त्र नेसलेला शांतपणे प्रभू जवळ बसलेला होता. ती शांती आहे. आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा प्रभू आला, तेव्हा याईर प्रभूला म्हणतो, प्रभूजी चला चला, माझी मुलगी आता मरत आहे, प्रभूजी जर तुम्ही वेळेवर आलात तर ती वाचेल. आणि तेव्हा त्यांनी फार सुंदर शब्द वापरला, की लोक सुद्धा अंतःकरणात म्हणजे लिटरली अंतःकरणातून ते प्रभूला ढकलत असतील, प्रभू जा जा, तू लवकर जा, त्याची मुलगी मरण पावेल. पण प्रभू शांतपणे गेला. जाताना सुद्धा जिने त्याच्या प्रभूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवलं, तिला प्रभूने बरं केलं. नंतर याईराच्या घरी जातानाही प्रभूने, जेव्हा याईराला मिळाली बातमी की तुझी मुलगी आता मरण पावली आहे, तेव्हा प्रभूने शांतपणे याईराला एवढं सांगितलं की भिवू नको, विश्वास मात्र धर. प्रभू आज तुम्हाला, मला, प्रत्येकाला सांगतो, कारण प्रभूचं वचन आहे, तुमची अंतःकरणे अस्वस्थ अगर भयभीत होऊ देऊ नका. खरोखर परिस्थितीकडे आपण पाहतो, आपणही शिष्यांप्रमाणे, याईराप्रमाणे अस्वस्थ होतो, पण प्रभूचं वचन ते कधीही न बदलणार आहे, एकदम ना खंबीर आहे. आणि प्रभूने जी शांती दिली आहे, ती आपण शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. शांतीचे अनेक डेफिनेशन्स आहेत. इट इज अनडिस्टर्ब्ड काम असं म्हटलेलं आहे, कधीही न हलवता येणारी स्थिर आणि अढळ अशी शांतता. पण कुठल्याही व्याख्येमध्ये आपण त्या शांतीला बसवू शकत नाही, कारण ती शांती प्रभूने आपणाला दिलेली आहे आणि ती आपल्या अंतःकरणावर राज्य करते. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. फार सुंदर असं वचन हे म्हणू शकतो, एक साक्ष आपल्यासाठी सुजाता दिदी यांनी सांगितलेली आहे. आणि अजूनही आपल्याकडे बराच वेळ आहे प्रियानो. तर पुढची वेळ कोण घेणार? तुम्हाला चर्चमध्ये जे वचन मिळालेलं आहे ते माईक अनम्यूट करून आपण सगळेजण एकमेकांना सांगूया. अजून बरेच जण बाकी आहेत. चर्चला गेले होते ना सगळे? येस. त्याला माझा आवाज ऐकू येतो दादा? हा, सलाम किरण सिस्टर, आवाज होता, बोला. आज आमच्या चर्च मध्ये पण विश्वासावरच संदेश झालेला आहे, आणि तो आहे लूक 17:5 मध्ये. तेव्हा लूक 17:5 मध्ये असं दाखवलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या शिष्य, एक भूतग्रस्त मनुष्य असतो, मनुष्याचा मुलगा असतो, तो शिष्यांकडे येतो पहिल्यांदी. पण तो शिष्यांकडे आला तर शिष्यांना त्याला बरं करता आलं नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की पहिल्यांदी हे कोण, पेत्र, योहान. पेत्रस हे कोण होते? तर ते मासे धरणारे होते. पहिले ते मासे धरत होते, आणि ते मासे धरत असताना प्रभूने त्यांना तेव्हा म्हटलं की तुम्ही माणसे धरणारे होणार का? हा त्यांचा पहिला विश्वास होता, की त्यांनी तो विश्वास टाकला की हो, आम्ही धरणारे होऊ शकतो. आणि ते त्यांच्यापासून त्याच्यानंतर मग विश्वास तर धरला त्यांनी, पण त्याच्यानंतर मग त्यांचे लूक 17 मध्ये सांगितलं की लूक 17 मध्ये त्यांनी वचन सांगितलं, मग पेत्र प्रभूला म्हणाला, आमचा विश्वास वाढवा. आणि त्याच्यानंतर
त्यांनी सांगितलं की प्रभू आमचा विश्वास वाढवा. का वाढवा? तर ज्या मुलाला भूताने पछाडलेलं होतं तो मुलगा त्यांच्याकडे आला, पण ते त्यांना बरं करता आलं नाही. आणि मग प्रभू म्हणे की तुमचा विश्वास विश्वास म्हणजे कोणता सांगितला प्रभूने? की तुमच्या मोहरीच्या दाणे एवढाही तुमचा विश्वास जर असेल तर तुम्ही मूळ संकटाला पण उपटून टाकून समुद्रात टाकू शकता. आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही हा तुमचा विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्याच्यानंतर प्रभूंनी जो पहिला चमत्कार केला होता की काना येथील लग्नात द्राक्षरसाचा, हा यांनी पाहिलेला होता की ह्या प्रभूंनी हा चमत्कार केला की आपण करू शकतो म्हणून. हा असा अद्भुत चमत्कार त्यांनी पाहिला होता. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्या मुलाला बरं नाही केलं. त्यामुळं प्रभू म्हणते की तुमचा विश्वास कुठे आहे आमचा? म्हणून ते शिष्य म्हणतात की प्रभू आमचा विश्वास वाढवा. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन लोक 9:40 हे सांगितलंय त्यांनी, आणि 37 मध्ये पण सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी योहान याचा पहिला अध्याय होता आणि त्याच्यातलं पहिलं, दुसरं आणि तिसरं वचनापर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की तुमचा विश्वास तुम्ही वाढवा. आणि तसंच शिष्यांनी पण म्हटलं प्रभू आमचा विश्वास वाढवा. आणि त्याच्यानंतर ते प्रभूच्या सानिध्यामध्ये राहिले. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. विश्वासाविषयीचं वचन खामगाव येथील मंडळीतून आपल्याला मिळालेलं आहे की शिष्य म्हणतात प्रभूला विश्वास वाढवा. प्रभू म्हणतो मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास ठेवा. हालेलुया. तेवढा सुद्धा विश्वास ख्रिस्ती जीवनामध्ये पुरेसा आहे. देवाच्या नावाला गौरव. अजूनही बराच वेळ आहे प्रियानो. ज्यांना संधी घ्यायची आहे माईक अनम्यूट करून संधी घेऊ शकता. तवन, प्रियांका सिस्टर, सविता थोरात सिस्टर, हिरेश साहेब, सुमनताई, विशाखा सिस्टर, योगिता सिस्टर, ज्यांना संधी घ्यायची आहे प्रियानो माईक अनम्यूट करून निश्चित संधी घ्या. हालेलुया. ख्रिस्त नावाला करो. जोपर्यंत तुमच्यापैकी कोणी तयार होते तोपर्यंत भांडूप येथील मंडळीमध्ये आज जो संदेश देवाचं वचन आपणास मिळालेलं आहे त्याविषयी मी थोडक्यात बोलू इच्छितो. आणि जसं सुजाता दिदी यांनी सांगितलं की ख्रिस्ती जीवनाचा जो एक पाया आहे त्याविषयी वचन आहे इब्रिकरास पत्र याचा अध्याय 6 वचन 1 ते 3. आणि यामध्ये म्हटलेलं आहे की प्राथमिक बाबी संबंधीचा एक पाया आहे तो ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी पुन्हा न घालता त्यामध्ये दृढतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि देव हे होऊ देईल तर आपण ते करू. मी ते वचन तुमच्यासाठी वाचतो. इब्री 6 वचन 1 ते 3. तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्यांचे हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबी संबंधी बोलणं राहण्याचे सोडून प्रौढतेपर्यंत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू. देव होऊ देईल तर हे आपण करू. आमेन. आणि या वचनामध्ये असं म्हणू शकतो देवाच्या कृपेने एक मालिका मागील रविवारपासून सुरू केलेली आहे. आणि मागील रविवारी निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप या विषयावर देवाचं वचन मिळालं. आणि आजच्या रविवारी देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्मा या वचनाविषयी थोडक्यात मंडळीमध्ये देवाचं वचन आम्ही सर्वजण शिकलो. आणि आपण जाणतो प्रियानो ख्रिस्ती जीवनामध्ये जो विश्वास आहे तो ख्रिस्ती जीवनाचा एक महत्वाचा पाया. आणि देवाच्या कृपेने पवित्र आत्म्याची फळं यामध्ये आपण त्या विश्वासूपणाविषयी शिकलेलोच आहे. पण मी 2 वचनामध्ये पुन्हा एकदा ती गोष्ट थोडी अधोरेखित करू इच्छितो. आणि म्हणून मी मंडळीला तसंच बोललो की विश्वासूपणा जो आहे जे पवित्र आत्म्याचं फळ आहे विश्वासूपणा ते देवाच्या विश्वासूपणा इतकं तुमच्या माझ्यामध्ये तो विश्वास प्रकट होणं गरजेचं आहे. आमीन. जगाप्रमाणाचा विश्वास जगाच्या सारखा विश्वासूपणा नाही. कारण जगामधला विश्वासूपणा प्रियांनो ढळतो.
जगामध्ये कोणीच विश्वसनीय राहत नाही, माणूस अविश्वास होतो. पण देवाचा विश्वासूपणा कसा आहे, काय आहे, हे जर आपण समजलो तर तो विश्वासूपणा आपण आपल्या अंगी आणू शकतो. आणि म्हणून पहिल्याने आपल्याला देव तुमच्या माझ्याशी कसा विश्वासू हे समजणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी काही संदर्भ वाचले, मी 2च संदर्भ तुमच्यासाठी वाचतो. प्रथम शल्मोनाचं पहिले राजे याच्यामध्ये जे वचन आहे, पहिले राजे याचा 8वा अध्याय वचन 54 ते 56, यामध्ये जेव्हा परमेश्वराच्या मंदिराचं समर्पण झालं तेव्हा शल्मोन राजाने प्रार्थना केली. आणि वचनामध्ये लिहिले की शल्मोनाने आकाशाकडे हात पसरून व परमेश्वराच्या वेदीसमोर गुडघे टेकून ही सर्व प्रार्थना व विनवणी परमेश्वराला करवायचे संपल्यानंतर तो तेथून उठला. त्याने उभे राहून सर्व इस्रायल मंडळीस उच्च स्वराने आशीर्वाद दिला. तो म्हणाला, ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्रायल लोकांस विसावा दिला तो धन्य. तो आपला सेवक मोशे याच्याद्वारे जे वचन बोलला त्यातला एकही शब्द व्यर्थ गेला नाही. आमेन. आणि मी तेच मंडळीला सांगायचा प्रयत्न केला, कारण परमेश्वराने सर्वप्रथम अब्रामाला अभिवचन दिलं होतं. अब्रामानंतर इसहाक, इसहाकानंतर याकोब, ज्याला आपण इस्रायल म्हणून ओळखतो, त्याचे 12 पुत्र, ज्याच्यामध्ये योसेफ होता, ज्याच्याद्वारे याकोब आणि त्याचं सर्व कुटुंब दुष्काळ पडल्यावर मिसर देशात गेलं. त्यानंतर 430 वर्ष ते मिसर देशाच्या दास्यात होते. आणि परमेश्वराने मोशे करवी त्यांना दास्यगृहातून बाहेर आणलं, अभिवचन दिलं की मी तुम्हाला आशीर्वादाच्या दुधामधाच्या प्रवाह वाहणाऱ्या देशात घेऊन जाणार आहे, तुम्हाला मी उत्तम विसावा देणार आहे. कारण ते अभिवचन परमेश्वराने त्यांचा पूर्वज अब्राम, इसहाक, याकोब यांना दिलं होतं. आणि ते अभिवचन शल्मोन राजाच्या कारकिर्दीत पूर्ण झालेलं आपण पाहत असताना शल्मोन राजा इस्रायल लोकांना त्याची आठवण करून देतो. मी कॅल्क्युलेट करून मंडळीला सांगितलं की जवळपास अब्रामाला अभिवचन दिल्यापासून शल्मोन राजाने हे वचन म्हणण्यापर्यंत 1000 वर्षाचा कालावधी लोटला. 1000 वर्ष. परंतु वचन सांगतं की परमेश्वराने दिलेला एकही शब्द व्यर्थ गेला नाही. सर्व अभिवचन परमेश्वराने पूर्ण केली. आमेन. आपलं आयुष्य 60, 70, 80 वर्षाचं असतं आणि आपण त्याच्यामध्ये प्रियानो बरेचदा देवाविरुद्ध अविश्वसनीय होतो. संकट आली, अडखळण आली तर आपण देवाला सोडतो, देवापासून ढळतो. पण वचन सांगतं की देवाने तुमच्या माझ्याविषयी जी वचनं बोललेली आहे ते एकही व्यर्थ जात नाही, देव पूर्ण करतो. आमेन. योग्य वेळ. आणि म्हणून अजून एक वचन आहे, मी ते तुमच्यासाठी वाचतो. मला वाटतं येस, दुसरे तिमथ्याला दुसरे पत्र याचा 2रा अध्याय वचन 11 ते 13. दुसरे तिमथ्य 2, 11 ते 13. हे वचन विश्वसनीय आहे की जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्या बरोबर जिवंतही राहू. जर आपण धीराने सोसतो तर त्याच्याबरोबर राज्यही करू. आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील. आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही. आमेन. देव विश्वासू आहे प्रिय. हा देवाचा विश्वासूपणा आहे. दिस इट इज हिज नेचर, बिंग फेथफुल. विश्वासू राहणं हा परमेश्वराचा स्वभाव आहे. आणि जर तुम्ही आणि मी देवाचे ख्रिस्तामध्ये पुत्र आणि कन्या आहोत तर आपला सुद्धा आता तो स्वभाव असणं गरजेचं आहे. बिंग फेथफुल. बिंग फेथफुल टू गॉड, बिंग फेथफुल टू अदर पीपल. पहिल्याने देवाविषयी आणि मग सर्वांविषयी प्रियानो आपण अविश्वासू राहायचं. जरी इतरांनी विश्वासघात केला, अविश्वासू झाले, कारण तुमचा माझा देव विश्वासू आहे. देवाचं अभिवचन सांगतं की जर तुम्ही आणि मी ख्रिस्ताबरोबर मेलो तर आता ख्रिस्ताबरोबर जिवंतही राहतो. जर आपण ख्रिस्ताबरोबर धीराने सोसतो, कारण तुमच्या माझ्या प्रभूने सोसलेलं आहे प्रिय. आपल्या जीवनाचा आपण पडताळा करू, आलेख काढू, लिहून काढूया. अशी कुठली संकट, असे कुठल्या अडचणी आपल्यावर आल्या ज्याच्यामधून तुमचा माझा प्रभू आधी गेला नाही? सगळ्यामधून प्रभू गेलेला आणि विजयी झालेला आहे. म्हणून जर आपण ख्रिस्ताबरोबर धीराने सोसतो तर ख्रिस्ताबरोबर राज्यही करू.
आणि आपण जरी अविश्वासू राहिलो तरी तुमचा माझा परमेश्वर विश्वसनीय आहे, म्हणून तुम्ही आणि मी सुद्धा विश्वासामध्ये स्थिर होणं गरजेचं आहे. आणि त्याविषयी देवाच्या विश्वासूपणाविषयी अजून एक वचन फार सुंदर, करिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय वचन 12 ते 13 मध्ये आम्ही वाचलं. मी तुम्हासाठी वाचतो. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या सहनशक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय ही करेल, यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हा. आमेन. देव विश्वासू आहे प्रियानो. देवाचं वचन सांगतं की आज जरी आपल्याला वाटतं आपण संकटात आहोत, परीक्षेत आहोत, तर परमेश्वर आपल्याला सहाय्य पुरवतो. आपल्या बंधूंनी सांगितलं नाही का, जिकडे काय ते एक सुंदर पॉइंट होता की कृपा अनुभवण्याचा काळ आहे. परीक्षेचा काळ हा देवाची कृपा अनुभवण्याचा काळ आहे. आणि त्याचबरोबरीने दुसरा विषय मी अगदी थोडक्यात घेतला, तो आहे बाप्तिस्मा, जे प्राथमिक शिक्षण आहे. मी मंडळीला विचारलं बाप्तिस्मा शब्दाचा अर्थ काय, आणि मग मंडळीमध्ये चर्चा केल्यानंतर आम्ही शिकलो की बाप्तिस्मा म्हणजे बुडणे. जो बुडण्याचा जो करार आहे, जो परमेश्वराने इस्रायला बरोबर सुद्धा केला होता. कारण मोशाद्वारे तांबड्या समुद्रातून पार होताना मेघ आणि समुद्र यांच्याद्वारे इस्रायलाचा बाप्तिस्मा झाला होता. आमेन. मी ते वचन तुमच्यासाठी वाचतो आणि थांबतो. पेत्राचे पहिले पत्र याचा मला वाटतं 3रा अध्याय, येस, करिंथकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय, क्षमा करा, पहिले करीन 10 आणि वचन 1 पासून 5 पर्यंत मी वाचतो. बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले. ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, यामुळे त्यांचा रानात नाश झाला. या गोष्टी आपणाला उदाहरणात दाखल झाल्या अशा हेतूने की त्यांनी लोभ धरला, तशा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. की ते मूर्तीपूजक होते, तसे तुम्ही आणि मी होऊ नये. आमेन. देवाचं वचन स्पष्ट सांगतं प्रियानो की मोशाद्वारे इस्रायलाच्या मिस्राच्या दास्यातून इस्रायल लोकांना जेव्हा बाहेर काढलं, तांबडा समुद्रातून ते पार गेले, तेव्हा मेघ आणि समुद्र यांच्यामधून मोशाद्वारे त्यांचा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा झाला प्रियानो त्यांचा. परंतु वचनामध्ये दिलेले बाप्तिस्मा झाला इतकंच केवळ नव्हे, त्या सर्वांनी आध्यात्मिक अन्न मान्ना सेवन केला. त्यांनी जो खडक आहे, जो ख्रिस्त आहे, त्या आध्यात्मिक खडकातून ते पाणी प्याले. जसे तुम्ही आणि मी सुद्धा बाप्तिस्मा झालेलो आहोत, ते तुम्ही आणि मी प्रभूच्या मेजात सहभागी होतो. ख्रिस्त जो तुमचा माझा जिवंत पाण्याचा धरा, त्याच्यातून हे वचन तुमच्या माझ्या तहान भागवतं, आपली आध्यात्मिक तहान भागवतं. जसे या बायबल स्टडीद्वारे आपली तहान भागवली जाते, चर्चद्वारे आपली आध्यात्मिक तहान भागवली जात आहे. परंतु वचन लिहिलेले तरी सुद्धा परमेश्वर त्यांच्यातील बहुतेकांविषयी संतुष्ट नव्हता. का नव्हता ते सुद्धा पुढे लिहिलेलं आहे. कारण ते आज्ञा मोडणारे होते, ते देवाच्या विरुद्ध वागणारे, लोभ धरणारे होते, मूर्तीपूजक होते. आणि म्हणून प्रियानो, या बाप्तिस्मेच्या विषयातून आम्ही सगळेजण शिकलो की हा पाया भक्कम असणं गरजेचं आहे. विश्वास, बाप्तिस्मा. बाप्तिस्मा घेतला म्हणजे आपलं देवाच्या राज्यात तिकीट पक्क झालं असं नाही, तर बाप्तिस्मा हा जो बुडण्याचा करार आहे, हा देवाच्या राज्यात येण्याची पहिली पायरी आहे. आपल्यातले बरेच जण पहिली पायरी चढलेच नाही, आणि जर चढले तर त्याच पायरीवर आहे. आज मंडळीला तेच मार्गदर्शन. ख्रिस्ती जीवन पुढे जाण्याचं आहे, त्या पायऱ्या चढण्याचं आहे प्रियानो. तुम्ही आणि मी आज चढूया. क्षमा करा, मी थोडी जास्त वेळ घेतली, पण या वचनातून आपण सर्वांना पुन्हा एकदा तेच सांगत आहे जे त्या मंडळीला सांगण्यात आलं की विश्वास, बाप्तिस्मा, पश्चाताप, हात वर ठेवण्याचं, पुनरुत्थानाचं आणि सार्वकालिक न्यायाचं शिक्षण याच्या पाया संबंधाने
आपण आता भक्कम होऊया, जेणेकरून आपण प्रौढतेपर्यंत जाऊ. हालेलुया. अजूनही 7 मिनिटं आहेत. कोणी संधी घेऊ इच्छित तर जरूर घ्या. जे चर्च मध्ये गेले ते जरूर बोला. प्रिय प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. योगिता सिस्टर बोला. हो, आमच्या चर्चमध्ये ग्रेस मेमोरियल चर्च इस्लामपूरम मध्ये कडले पाळक साहेब आज आलेले, म्हणजे मॉडरेटर आमचे तेच आहेत, कडले पाळक साहेब. नवीन अच्छा. जवळजवळ 1.5 महिना झालं झालेले आहेत ते. मला जरा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मध्येच जरा कट होईल, तोपर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न करते. त्यांनी आज सांगायचं म्हणजे काल जी आपली चर्चा झाली होती प्रेषितांची कृत्ये. हॅलो योगिता सिस्टर बोला. आवाज स्पष्ट येत आहे. तुम्ही बोला. येतोय ना? हा. हो हो. प्रेषितांची कृत्ये ह्या याच्या पहिला अध्याय आणि 8 ते 11 वचनावर बाळासाहेबांनी आम्हाला संदेश दिला. 8 ते 11 वचन. काल ह्या आपल्या चर्चेमध्ये, कालच्या आपल्या प्रार्थनेमध्ये जे जे विषय झालेले होते त्यातली बरेचसे शब्द, बरेचसे वाक्य, बरेचसे वचन आज मला तिथे चर्चमध्ये सुद्धा ऐकायला बाळासाहेबांच्या तोंडून मिळाली. सांगायचं म्हणजे ह्याच प्रार्थनेमध्ये मी तिथं हजर आहे असं मला वाटत होतं. आणखी 8 ते 11 वचनामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहणाच्या वेळेस, स्वर्गारोहणाच्या अगोदर ज्यांना ज्यांना दर्शन दिलं, चमत्कार केले, ते आम्हाला 40 दिवस त्यानं उठल्यानंतर, मरणातून पुन्हा उठल्यानंतर जे 40 दिवस चमत्कार केले त्याच्याविषयी आम्हाला माहिती सांगितली. आणखी स्वर्गारोहणाबद्दल सांगितलं की आपण त्यांचे साक्षी व्हायला पाहिजे म्हणून. स्वर्गारोहणानंतर 8व्या वचनामध्ये, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हे वचन आम्हाला सांगितलं गेलं. यामध्ये आम्हाला 3 पॉइंट सांगण्यात आले. खरं आमच्या घरी जरा पाहुणे आलेले, त्यामुळे मी काही पूर्ण संदेश ऐकत थांबले नाही. शेवटी मी उठून आले, घरात पाहुणे आलेले त्यामुळे. पण ह्या 3 वचनावर त्यांनी संदेश सांगितलेला आम्हाला. ते पॉइंट म्हणजे एवढं काय, म्हणजे मी जास्त लक्ष देऊन ऐकलं नाही. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात कत्त वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्याच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्याच्या जवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. या वचनावर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सुवार्ता सांगण्यासाठी आम्हाला प्रेरित केलं. सर्व मंडळीला प्रेरित केलं की सुवार्ता तुम्हाला सांगणं गरजेचं आहे म्हणून. आणि ह्याच्यासाठीच आपण कालच जे वचन वाचलं इफिसकराच्या पत्रामधलं 5वा अध्याय आणखी 26वा वचन आपण काल वाचलं. इफिसकर पत्रामधलं 5वा अध्याय 26वा वचन. काल ते वचन मी काल रात्री सुद्धा काढलं होतं आणि वाचलं होतं. आणि पवित्र मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा हे बरोबर हेच वचन माझ्या समोर आलं. मी म्हटलं रात्रीच हे आमची चर्चा याच्यावर झाली आणि हे वचनच आता वाचायला मिळते, की अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशीही स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखी काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. ह्या वचनावर पाळक साहेबांनी मार्गदर्शन केलं. मला हे सांगण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. अमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. थँक्यू योगिता सिस्टर. आणि खरोखर देवाच्या नावाला गौरव, कारण इतक्या दिवसानंतर त्यांचा मोबाईल छान झालेला आहे, ठीक झालेला आहे. आणि इतकंच केवळ नव्हे तर त्यांनी आज आपल्या प्रार्थनेमध्ये देवाचं वचन, जे ग्रेस मेमोरियल चर्च इस्लामपूर या मंडळीमध्ये मी या वर्षाच्या सुरुवातीलाच गेलो होतो. फार छान मंडळी आहे आणि माझा विश्वास आहे योगिता सिस्टर यांच्या बरोबरीनेच देवाच्या कृपेने अजून सदस्य पवित्र शास्त्र अभ्यास प्रार्थनामध्ये देवाच्या वचनात अधिक मुळावतील, वाढतील. कारण त्यांनी फार सुंदर वचन सांगितलं नाही का, की प्रेषितांची कृत्ये 1, 8 ते 11 मध्ये ख्रिस्ताने तुम्हाला मला दिलेली आज्ञा एवढीच काय ती आहे, की तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा घ्यायचा आहे आणि तो मिळाल्यानंतर आपल्याला पृथ्वीच्या शेवटापर्यंत ख्रिस्ताचे साक्षी व्हायचे. मला वाटतं सुमनताई यांना सुद्धा बोलायचंय, तर इथून पुढच्या वेळेस सुमनताई करेल. मी थोडक्यातच बोलणार आहे, हो जास्त काय सुमन. बोलणार. येस. आज आम्हाला बोरपाडा चर्चमध्ये यव्हान कृत शुभवर्तमान यामधला 3रा अध्याय 1 ते 15 वचनावर मनन करण्यात आले. एक मिनिट.
त्यामध्ये आपल्याला फक्त जे निकडेम बरोबर संभाषण झाले, पण मी काय ते सगळं वाचत नाही. पण आपल्याला एवढंच मला म्हणायचं आहे की जशी आपल्याला आपल्या शरीराला शारीरिक वाढीसाठी जेवणाची गरज असते, त्याप्रमाणे आपल्याला आध्यात्मिक वाढीसाठी ही पवित्र शास्त्र आपण वाचले पाहिजे. आपले जीवन जगण्यासाठी आपल्याला जशी जेवणाची रोज रोज गरज असते, तसं ते आणि पुन्हा पुन्हा आपण जेवणाची आपल्याला गरज असते, त्याचप्रमाणे आपण प्रत्येक वचनाचा लाभ घेतला घेतला गेला पाहिजे. नव्याने जन्माला वाचून कोणाला देवाचे राज्य पाहता येत नाही. हे मत्ते सुवर्तमान 7वा अध्याय 21 ते 23 वचनामधून आम्हाला समजलं. आणि आपली मंडळी ही ख्रिस्त केंद्रित मंडळी असावी. कुटुंब हे ख्रिस्त केंद्रित असावं. आणि आपले जे तरुण तरुणी आहेत ते सुद्धा ख्रिस्त केंद्रितच असले पाहिजेत. तर आपण ख्रिस्त असल्याची ओळख काय आहे, म्हणजे आपण का ख्रिस्त असावे असं आपल्याला कोणी म्हटलं तर आपण काय असावं, तर आपण सुद्धा आपल्या वर्तनामधून प्रीती आपल्यामध्ये दिसली पाहिजे, आपल्यामध्ये दया दिसली पाहिजे. जसे ख्रिस्तामध्ये वर्तन होते तसे आपल्यामध्ये असावे. हे थोडक्यात मी सांगितले, जेवढं मला समजले तेवढं. आमीन. आमेन. थँक्यू सुमनताई. मला वाटतं बोरपाडे मंडळीमधलं देवाचं वचन त्यांनी फार छान सांगितलेलं आहे. देवाच्या नावाला गौरव. की योहान 15:1, योहान 3रा अध्याय, क्षमा करा, आपण अनेकदा अभ्यास केलेला आहे की पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्या वाचून तुमच्या माझ्यापैकी कोणालाही देवाचं राज्य पाहता येणार नाही. नवा जन्म, नवी उत्पत्ती हीच काय ती आहे. आणि ख्रिस्त केंद्रित मंडळी, मला तो शब्द फार आवडला. या आता मला वाटतं गेले 3 दिवस त्या मंडळीमध्ये छान मेळावा झाला. ख्रिस्त केंद्रित मंडळी, ख्रिस्त केंद्रित कुटुंब आणि ख्रिस्त केंद्रित तरुण आणि तरुणी. तो शब्द फार महत्वाचा आहे. जर तुमच्या माझ्या मंडळीमध्ये आपलं एकत्रित येण्यामध्ये जर ख्रिस्त केंद्रस्थानी आहे, तर प्रियांनो, त्या घराला वादळ लागू दे, वारा लागू दे, संकट येऊ दे, पाऊस येऊ दे, झरे फुटू दे, ते घर हलणार नाही. आमीन. आणि आपली वेळ झाली आहे म्हणून मी इकडे थांबतो. आणि सर्व वचनाद्वारे तुम्हाला मला देवाची कृपा मिळालेली आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की येणाऱ्या दिवसांमध्ये मी प्रयत्न करेल की आपले जी ही वचन आहे, जे आपण हे संदेश एकमेकांना सांगतो, विशेष करून रविवारचे संदेश, लगेच दुसऱ्या दिवशी मी युट्यूबवर पाठवणार आहे. जसं आज रविवारचा संदेश झाला, मी उद्या बाकीचे थोडेसे संदेश थोडे पुस्तकांच्या हिशेबाने असतात, त्यामुळे ते टाकायला वेळ लागतो. परंतु रविवारचे संदेश मात्र मी लगेच दुसऱ्या दिवशी युट्यूबवर पाठवणार आहे. तर तुम्ही हे संदेश तुमच्या घरच्या कुटुंबियांना, तुमच्या मित्रमंडळींना, तुमच्या मंडळीतल्या व्यक्तींना पाठवा, जेणेकरून ते जे वचन त्यांना मंडळीत मिळालेलं आहे त्याची अजून पायाभरणी हो, त्याचं अजून तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये ते पक्क रुजवलं जाईल. आणि मी आभार मानतो, आज आपल्यामध्ये जवळपास सगळेजण, कोथंबिरे सर, त्यानंतर बंधू सतीश, सुजाता दिदी, किरण आगलावे सिस्टर, योगिता सिस्टर आणि सुमनताई, एवढे 8 जण आणि मी 9 जण बोललेले आहेत. देवाच्या नावाला गौरव. आणि आपण इकडे थांबूया. आणि आपली वेळ झाली आहे म्हणून मी स्वतःच सांगत आहे की आपण सगळेजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीत, आपण सगळेजण आपला माईक अनम्यूट करून प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाते, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आमच्या आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी या रात्री Praise the Lord. Praise the Lord. Good night. Praise the Lord.